नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आलाय। वाढदिवसानिमित्त त्यांच्या होम ग्राउंड तुर्भे इथे अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात आणि व्यवसायामध्ये एक उद्योजक म्हणून आपल्या कार्याचा अलौकिक ठसा उमटवत सर्वसामान्य जनतेचे आवाज बनलेले नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक रामचंद्र घरत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झालाय। वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांच्या वतीने त्यांना समक्ष भेटून त्यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलंय। सर्वसामान्यांच्या हितासाठी कणखर आणि रोखठोक निष्पक्षपाती भूमिका घेत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास अग्रणी राहणाऱ्या घरत यांच्या सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जडणघडणीतील अनेक आठवणींना या निमित्तानं मान्यवरांनी उजाळा देत रामचंद्र घरत म्हणजेच सर्वसामान्यांचा आधारवड असल्याच्या भावना व्यक्त केल्यात। रामचंद्र घरत यांचे नवी मुंबईकरांशी असलेले वर्षानुवर्षाचं अतूट नातं आणि नवी मुंबईकरांची घरत यांच्यावरील प्रेमाची वीण या निमित्तानं आणखी घट्ट झाली आहे। दिवसभर रामचंद्र घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता। वाढदिवसानिमित्त शुभेच्छांसाठी एकत्र आलेल्या सर्व स्तरातील मान्यवरांच्या मांदियाळीत तुर्भे इथं कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा सोहळा रंगला। या सोहळ्याला झालेल्या गर्दीने रामचंद्र घरत यांच्याविषयीची आपुलकी आणि जिव्हाळ्याचं दर्शन घडलंय। माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्ते असतील, नवमुंबई क्षेत्रातून आले असतील, तुर्भेचे ग्रामस्थ असतील, विविध क्षेत्रातील लोक आले असतील, बिल्डर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, आमचे राजकीय क्षेत्रातले लोक असतील, आमचे मिनिस्टर असतील, आमच्या पार्टीतले संघटनात्मक मोठे मोठे नेते असतील आणि सगळ्यांनी आज मला अभिष्टचिंतनचं काही फोन केला, काही इथे येऊन भेटले आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण माझ्या आयुष्यात तयार करण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं असेल, म्हणून मी त्यांचं यथेच्छ आभार प्रकट करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हे लोकसेवा करण्याचं उद्दिष्ट जे मी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते लोकांसाठी व्हावं, त्या माझ्या नागरिकांसाठी व्हावं, माझ्या तुर्भेच्या ग्रामस्थांसाठी माझ्या सगळ्या व्यवस्था व्हाव्या असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन।